आपल्याला मला वायरिंगच्या कामावर जायचं आहे, पण आपा मला पप्पूच्या दुकान आहे इथनं आपल्याला शिडी घेऊन जायचे आहे. मी आलो तर पण आपा काय अजून आला नव्हता. आपली शिडी घेऊन गेलं म्हणजे टेन्शन नसतंय, तिथं मालकाकडे असो किंवा नसो. कामावर आलो आपण बोर्डातले पाईप फोडायला घेतले ते मी स्प्रिंग घेऊन म्हणलं आपण वायरिंग चालू करावं मागणं सावकाश. पहिल्या घासाला खडा म्हणते तिथंच झाले, इथनं स्प्रिंग जाईनं झाले पण शेवटला गेले. अजून एक जण आलं होतं त्यामुळं आपा म्हणला तू बोर्ड भरून घे, आम्ही दोघं जण वायरिंग वाढताव. पिना बटणं रेग्युलेटर लावून असा सगळा सेटअप करून घेतला. आता वायरिंग करून घ्यायची त्याची. हे असा एक बॉक्स भेटतंय, ते स्कॅन केले पैसे भेटते. तर मी बोर्ड तयार करत बसल्यावर ह्यांनी एक बोर्ड आणून इथलं फायनल करून घेतलंय. प्लास्टरवाल्याकडनं इथलं पाईप बुजलं होतं त्यामुळे तिथलं फोडून परच्याला पाईप फुडकला आणि तिथनं वायरिंग ओढून घेतली आहे. पोर्चची वायरिंग करताना चहा पण आला होता. घरी नाका नसताना पण कामावर चहा लागतंय. हे दामणगावमधलं बोधले महाराजांचं मंदिर आहे. ह्यांच्या घरावरनं सहज दिसतंय आणि इथं दरवर्षी यात्रा पण भरते. हॉलला POP असल्यामुळे हॉलची वायरिंग परत करायची आहे. आधी टोपीची वायरिंग ओढून घ्यायची आपल्याला. दिवस पूर्ण मावळत आला त्यामुळे स्प्रिंग